ओके. एक व्हिडिओ बनवून ही फाईल एकदा शेअर करायची होती. एकदम नवीन बनवलंय सगळं. याच्यामध्ये ही फाईल मिळाल्यानंतर सगळ्यात पहिलं काय करावं लागेल, मी ऑलरेडी सॉर्ट केलंय. इथे पहिलं सॉर्ट करायचं लार्ज टू स्मॉल. त्याच्यानंतर सेकंड इथे ए टू झेड सॉर्ट करायचा हा कॉलम. ओके, मी इथे मार्क करून ठेवलाय लार्ज टू स्मॉल आणि ए टू झेड म्हणजे स्मॉल टू लार्ज. इकडे लिहिलंय फर्स्ट सॉर्ट कॉलम आर देन एन. हे सॉर्टिंग केलं की प्रॉपर स्टॉक्स असे एकदम अरेंज होतात. मग आपण बॉटमला परचेस करू शकतो आणि टॉपला सेल करू शकतो. आता याच्यामध्ये बरेचसे हा जो झेड जे क्लास आहे हा मी रेड करून ठेवला आहे. बेसिकली हे सगळे गार्बेज स्टॉक्स आहेत, याच्यामध्ये बघायचं पण नाही. आता झेडमध्ये आता हे मी निफ्टी 500 म्हणून 500 स्टॉक्स घेतले होते, त्यातले जवळजवळ 250 स्टॉक्स तर म्हणजे एक्सक्लूड झाले सिस्टममधून. उरलेले फक्त 250 येतात. त्याच्यात 250 ग्रो करतात आणि 250 खाली चालले आणि मेक्स परफेक्ट सेन्स. आता आपण बघूया पूर्ण सॉर्टिंग झाल्यानंतर वरती जास्त स्टॉक्स काही नसणार आहेत, त्यामुळे आपण इग्नोर करायचं आणि खाली जायचं. ह्या कॉलममध्ये मी एक अलर्ट दिलाय. ओके, इथं चेकआउटचा. हे काही स्टॉक्स असे आहेत की इथे झेड असताना हे सॉर्टिंग केल्यानंतर वरती आपण काही कोणते स्टॉक घेणार नाही, पण चेकआउट जर आलं ना तर एकदा चेक करून घ्यायचं, कारण की कदाचित तो स्टॉक त्या परफेक्ट क्रॉसओव्हरसाठी MACDचा जो क्रॉसओव्हर आहे पॉईंट अप ट्रेंड जो आहे तिथं कदाचित आलेला असेल. आता 1-2 एक्झाम्पल देतो मी. आता हा आणि इकडे हा ओपन करून ठेवला इकडे. त्याच्यानंतर इकडचा हा बेअर कॉर्प आणि अजून एक ओपन करतो मी. फिलिप कॉर्प ब्लॅक लिमिटेड. दुसरी एक गोष्ट, एक काम कर, हे जे सगळे मुव्हिंग ॲव्हरेजेस वगैरे ॲड करून घे याच्यामध्ये. 10, 14 जे ग्रे आहे ते 10, ब्लॅक आहे ते 14, लाईट ग्रीन जो आहे तो 30, डार्क ग्रीन आहे तो 50, लाईट रेड 100, डार्क रेड 200. इकडे वरती आपल्याला दिसतं सगळे 100, 200, 50, 30, 14, 10. हे सगळे एक गाईड आपल्याला एक डिरेक्शनसाठी मॉनिटर करायला. स्टॉक वरती चाललाय खाली चाललाय. आता जे मी आधी सांगितलं होतं की हा स्टॉक बघ इकडे वरती गेला, ठीक आहे, आणि मला असं वाटतं की हा वरती जात राहील. ओव्हरऑल ट्रेंड बहुतेक जात राहील वरती आणि असे वरती जाणाऱ्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं. जस्ट 200 डे कधी झाला, ऑक्टोबरमध्ये क्रॉसओव्हर झाला. इकडे बघ 100 जो आहे तो 200ला क्रॉस झाला. इकडे याला काहीतरी गोल्डन क्रॉस म्हणतात. तर या इथे जर इन्व्हेस्ट केलं असतं तर इट्स नेवर टू लेट. सांगता येत नाही, कारण बऱ्यापैकी वरती गेला हा 200 पासून तर असा उलटा क्रॉस होऊ शकतो, इकडे खाली पडू शकतो. पण ते कसं आहे की ओव्हरनाईट होत नाही, ते आपल्याला भरपूर ऑपॉर्च्युनिटीज मिळतात. सध्या मला असं वाटतं की हे बघ इकडे बघ MACD खाली आहे ना, परत क्रॉस ओव्हर करेल वरती असं वाटतं मला, कारण की इकडे हा खाली आला. ओके, ब्लू लाईन म्हणजे जी आहे ती ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे, ॲक्च्युअल जे स्टॉक्सचे आहेत. इकडे जवळजवळ 50च्या खाली येऊन नंतर वरती क्रॉस ओव्हर झाला पूर्ण सगळ्या स्टॉक्स आणि ऑलमोस्ट वरती आहे बघ, आणि थोडंसं खाली आला आहे ह्याच्या 10 आणि 14च्या, पण कदाचित परत वरती जाईल. तर हा ट्रेंड मॉनिटर करायला लागतं आपल्याला. आणि इकडे जर पाहिलं तर थोडा वरती खाली, बट ओव्हरऑल वरती चाललाय आणि जो पण वरती चाललाय तो आपण होल्ड करायला हरकत नाही. ओके, हा बेअर कॉर्प सिमिलर कन्सेप्ट आहे. इकडे बघ 200च्या 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ येऊन आता परत इकडे डिपार्टिंग अवे फ्रॉम 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज, आणि बघ इट्स ऑलमोस्ट रायडिंग 10 and 14 डे मुव्हिंग ॲव्हरेजेस, म्हणजे इट्स इन व्हेरी स्ट्रॉंग पोझिशन. हा स्टॉक घेऊ शकतो. आता इकडेच याने क्रॉस ओव्हर केला. इकडे आता बघ 26 नोव्हेंबर ऑलमोस्ट. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला,
नाही, डिसेंबर गेला आणि जानेवारी 1.5 महिना वरती चाललाय हा स्टॉक. काय वर्षानुवर्षे जातात. इकडे बघ, हा कधी चालू झाला होता? मार्चमध्ये जो चालू झाला तो ऑलमोस्ट एप्रिल, मे, जून, जुलै 3-4 महिने वरती जात होता. तर जोपर्यंत हा वरती आहे, राईड करतो, तोपर्यंत होल्ड करायला हरकत नाही. क्रॉसओव्हर झाला की विकून टाकायचं. फ्लिपकार्ट सेम स्टोरी. सन काय आहे? फॉस्टनर्स ऑटोमोबाईल मधलं काहीतरी दिसतंय. इकडे बघ, क्रॉस होऊन वरती गेला. मला असं वाटतं परत क्रॉस होऊन हा वरती जाईल आणि इथे पण तेच दिसतंय. थोडा खाली आला हा, इकडे परत क्रॉस बॅक अप, नाव इज रायडिंग. थोडंसं खाली आलं इकडे, तेच ते दाखवते. पण ओव्हरऑल मला वाटतं वरती जाईल अजून थोडा. गोल्डन क्रॉस पण याचा पण झालेला आहे बघ, नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये झाला आहे. ऑलमोस्ट ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3-3.5 महिने. खूप जास्त वरती आहे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज पासून. पण हरकत नाही. आपल्याला काय 50 स्टॉक आहेत इन्व्हेस्ट करायला आणि हे बघ इकडे बघ, असं वरती जातं अचानक पडतं मग खाली. त्यामुळे थोडंसं नाही बरं ना, काय सांगता येत नाही याचं काय होईल, पण थोडंसं डाऊन आहे बघ इकडे. 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजकडे कडून इकडे चाललाय खाली 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजकडे. असं इकडे मला असं वाटतं ओव्हरऑल खालीच चाललाय हा लॉंग टर्म. बट कसं असतं की हे जे सगळेच मूव्हिंग ॲव्हरेजेस एकदम वेगाने वरती चाललेत. ते हे बघ, याचे डिरेक्शन बघ, चांगली वरती आहे. त्यामुळे काय होतं की ओव्हरऑल जरी हा 100 किंवा 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ जरी आला फ्युचरमध्ये, तरी पण हा इथून बऱ्यापैकी वरती गेलेला असतो. म्हणजे यू स्टिल मेक मनी. 550 आहे ना, 600 650च्या आसपास कदाचित हा 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या तिकडे असं जवळ येईल आणि मग नंतर परत वरती जाईल. त्यामुळे बेसिकली याचं मिनिंग असं आहे की ते अर्निंगची ग्रोथ आहे ती कमी होणार याच्यामध्ये. ठीक आहे, ओव्हरऑल तो खालीच चाललाय. ओके, आता बॅक टू दिस फाईल. इथून खाली जात राहिलं ना तर असे बरेचसे अलर्ट्स येतात. जर का गार्बेज स्टॉक असेल तर त्याचे हे असे अलर्ट येत राहणार आपल्याला. मध्ये मध्ये चेक करायचं की खरोखरच वरती जायला चालू झालंय का आता. कारण की कसं होणार आहे इथे, आता फॉर एक्झाम्पल हा स्टॉक खाली असेल तर ठीक आहे, जोपर्यंत खाली येतो तोपर्यंत तो गार्बेज ह्याच्यामध्ये असणार, झेड कॅटेगरीमध्ये. पण जसं वरती जायला चालू होईल तसं तो पहिला अलर्ट देणार की अरे चेक करून चेकआउट. आणि जर का त्याच्यामध्ये आपल्याला वाटलं की अरे हा आता चालू झालं तर इकडे आपण इन्व्हेस्ट करू शकतो असं याच्यावर. आणि मी मध्ये म्हणालो की आपल्याला जे परचेस प्राईस आहे त्याचं काय जास्त एवढं हे फरक नाही पडत की कुठल्या पण प्राईसला, कोणत्या पण नाही, पण युजली 1-2 दिवस थोडं खाली पडलं की पटकन घेऊन टाकायचं, बॉटमवरती उचलायचं. पण आता मूव्हिंग ॲव्हरेजेसच्या वगैरे भानगडीमध्ये नाही पडू शकत, कारण की काय होतं ते प्राईसच नाही मिळत, ते टाईमच नाही करू शकत परचेस. त्यामुळे पटकन आता इथे जर विकत घेतलं असतं कितीच्या आसपास 457 460च्या आसपास, तर बघ 500-550 पर्यंत आलेले आता. आणि हा अजून पण याला आहे पोटेन्शियल दिसतं. आता इकडे बऱ्यापैकी असं वरून इकडून क्रॉस ओव्हर होऊन हा होईल आणि जाईल बहुतेक वरती अजून थोडंसं, आणि मग नंतर परत खाली यायला चालू आहे. ओके, झेड संपला, आता रेग्युलर चालू झाला. तर याच्यामध्ये सगळे चांगले स्टॉक्स आहेत. आता हे उरलेले 500 मधल्या जवळजवळ 250-250 तर हे झालंय, एक्सक्लूड झालंय. उरलेले जे आहेत ते त्याच्यातून आता इथून खाली जसं जात राहील तसे सगळे चांगले स्टॉक्स आहेत. ठीक आहे, बायोकॉन,
एक्झाम्पल बघू आपण. हे बघ, परफेक्ट क्रॉसओव्हरच्या पॉईंटला आहे आणि आपल्याला असंच प्राइस पॉईंट्स पाहिजेत ना. त्याच्यानंतर आणि हे सगळे सॉर्ट करून ठेवलेले आहेत मी, म्हणजे बंचमध्ये तुला एकदमच असे चार चार स्टॉक्स एकाच पोझिशनमध्ये मिळतील. लेट्स चेक. बायोकॉन आहे का परफेक्ट क्रॉसओव्हर पोझिशनला? कधी असतात कधी नसतात, कधी ऑलरेडी क्रॉसओव्हर झालेलं असतं. नाही, हा तर खाली चाललाय. दुसरी एक गोष्ट सांगायची होती मला याच्यामध्ये, डेफिनेटली खाली चाललाय. कसं आहे, हा बघ इकडे 10 आणि 14च्या परफेक्ट वरती आहे आणि इकडे 10 आणि 14च्या जवळजवळ बघ खाली गेलाय. ही जी ट्रेंड लाईन आहे, ब्लू लाईन जे स्टॉकची आहे, ते 10 आणि 14च्या खाली गेलंय. ह्याचं तेच मिनिंग आहे. हे खाली आहे म्हणजे तेच इंडिकेट करतं की याचं रिलेटिव्ह स्ट्रेंथ जी आहे ती याच्या रिलेशनमध्ये, याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ याच्या रिलेशनमध्ये कमी आहे. त्याचा अर्थ असा नाही की हे वरती फ्लिप नाही, 1-2 दिवस जर वाढलं तर पटकन फ्लिप होऊ शकतं, पण डेफिनेटली इट्स गोइंग डाऊन आणि कन्फर्मेशन आहे. त्यामुळे हा स्टॉक नाही घ्यायचा विकत, पण हा घेऊ शकतो. ओके, पण जर पाहिलं ना, हा बायोकॉन जो आहे ही डिफरंट कॅटेगरी याची, याचं क्लासिफिकेशन जे आहे ते डिफरंट आहे. ओके, म्हणून तो तसा आहे. आता NTPC आपण बघितलं, परफेक्ट रेंजमध्ये होता. दुसरा गोदरेज बघूया, कारण की हा सेम कॅटेगरीमधला आहे. आणि गोदरेज बायकॉन मी बंद करतो. गोदरेज आणि हे काय फार्मा काहीतरी. ओके, गोदरेज हे बघ, हे परफेक्ट क्रॉसओव्हर पोझिशनला आहे. हे का, म्हणजे आपल्याला काय होतं की हे क्लासिफिकेशनमुळे जे आहे ना, हे ज्या कॅटेगरीज आहेत 5A 6A 7A, आता 7A चे भरपूर आहेत. ते कसं होतं की आपल्याला ॲट अ टाइम 4 मिळतात असे स्टॉक्स. ठीक आहे, आता हा 6A आपल्याला माहिती आहे की नाही घ्यायचा, मग नाही पडायचं त्याच्यामध्ये. पण आपल्याला माहिती आहे की 5A कॅटेगरीमधले स्टॉक्स हे बरोबर सॉर्ट करून ठेवलेले आहेत. तर हा परफेक्ट आहे, ते क्रॉसओव्हरच्या इथे आहे. आहे बऱ्यापैकी आहे, इथे क्रॉसओव्हर झालेला आहे. वरती हळूहळू चाललाय, एवढा काही फास्ट नाही चालला, पण बऱ्यापैकी ओव्हरऑल हा खालीच चाललाय. पण लॉंग टर्म, कारण की हा 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पासून बऱ्यापैकी वरती आहे. इथे जर पाहिलं तर खूप अंतर जास्त आहे 200 डे पासून, इथे बऱ्यापैकी कमी आहे. कदाचित असं होईल की हा असं येईल जवळ 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या, पण जवळ आला की पटकन लगेच शूटअप होतं. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. काही सांगता येत नाही, इथून पण डायरेक्टच शूटअप होऊ शकतं. त्यामुळे आणि हा 200 डे मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस होईपर्यंत याची किंमत 356 आहे ना आता सध्या इथे, 356 कदाचित 400च्या पुढे पण राहील. त्यामुळे आपल्याला इथे सिग्नल मिळाला ना वरती जायला, तर घेऊन टाकायचं. तर बेसिकली हे सांगत होतं की कॅटेगरी वाईज सॉर्ट करून आपल्याला बंचमध्ये, असे म्हणजे ग्रुपमध्ये स्टॉक्स मिळतात. आणि कसं आहे की हे सगळे मी निफ्टी 500 मधून घेतले, त्याच्यामध्ये बरेचसे ज्या बारक्या कंपन्या आहेत. बारीक कंपनी म्हणजे त्याचं ग्रोथ पोटेन्शियल जास्त आहे, झाडासारखंच याचं काम आहे. छोटंसं रोपटं असेल तर त्याची वाढ जी आहे त्याचे चान्सेस जास्त आहेत. पण झाडच जर आपण मोठं झाड जर हे केलं तर त्याचे जे ग्रोथ पोटेन्शियल आहे ते ऑलरेडी एवढं ग्रो झालेलं असतं ना, त्याला ते जास्त पोटेन्शियल नसतं. त्यामुळे आपल्याला छोट्या-छोट्या कंपन्यांमध्ये मला पण जास्त इंटरेस्ट आहे. आता 5A नंतर 6A बघूया. 6A बघितला पण नाही आहे त्याच्यामध्ये. 7A मध्ये
7A कॅटेगरीमध्ये कसं आहे बघूया. हे बघ इकडे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पासून आत्ता चालू झालेलं आहे वरती जायला, आणि असं डाऊनवर्ड आहे ट्रेंड. याचा अर्थ हे समजून घ्यायला पाहिजे. हे पण तुला इंडिकेटर ॲड करायला पाहिजे. MACD कसं करायचं इथे इंडिकेटरमध्ये जाऊन, हे याहू फायनान्स आहे. याहू फायनान्समध्ये लॉग इन करायचं. त्याच्यानंतर एकदा तू इंडिकेटर्स वगैरे ॲड केले, हे सगळे मुव्हिंग ॲव्हरेजेस वरती दिसतात, आणि MACD ॲड केलं. इकडे इंडिकेटरमध्ये जायचं, MACD, आणि त्या व्हिडिओप्रमाणे हे सगळ्या डिफॉल्ट सेटिंग्ज आहेत. कलर तुला बदलायचं तर बदल. मला तरी ब्लू म्हणजे वरती, म्हणजे जो ट्रेंड आहे ब्लू हा रेडच्या वरती पाहिजे मला जर परचेस करायचं असेल तर. आता सध्या खाली आहे इकडे, पण मला असं वाटतं की क्रॉसओव्हर होईल याचा. कारण की काय होतं, हे इंडिकेटरच्या आधी ना इकडे हे इथे काय होतं की ही जी प्राइस पॉईंट आहे ती 10 आणि 14च्या वरती गेली, पण नंतर खाली पण आली. म्हणजे वरती नाही गेली अजून, तिथेच आहे. त्यामुळे आपल्याला वॉच करायला पाहिजे. हे कदाचित खाली पण पडेल, पण खाली असेल तर घ्यायची गरज नाही. त्यामुळे याला इग्नोर केलं तर चालेल या स्टॉकला. याचा ह्या सिस्टमचाच फायदा आहे की इकडे आपण सॉर्ट केलेलं आहे ना. आता इकडे सपोज काही नसतील चांगले, तर आपल्याला याच्या 7A जे लोअर एंड आहे याच्या इकडे खाली, इकडे आपल्याला चांगले स्टॉक्स मिळू शकतात. ठीक आहे. आता वरचा एक हा मला नाही आवडला. ओके, मी नाही करणार याच्यामध्ये इन्व्हेस्ट. कुठे गेला इथून? ठीक आहे, एक मिडल इकडे बघू एखादा फायनान्शियल मधला, आणि हे ऑटोमोबाईल एक चेक करू. हे हॅकर रेंजमध्ये. याची पण तीच कंडिशन आहे. पण दुसरा एक फरक जर बघितला, याचा अर्थ एवढाच आहे, हे खाली आहे पण स्टॉक वरती चाललाय हळूहळू. ही गोष्ट ऑब्झर्व केली पाहिजे. याचा एकच अर्थ आहे की याची जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ याच्या कंपॅरिझनमध्ये कमी आहे. याचा अर्थ असा नाही आहे की हा स्टॉक खाली चाललाय. हा स्टॉक तरी पण वरती चाललाय, आणि आपल्याला क्लिअर कट दिसतं इथं 8.95 ते 9.35 आहे. त्यामुळे असे चान्सेस इग्नोर करून उपयोग नाही आहे. काय होतं, आता अचानक शूटअप झाला हा स्टॉक, असा एखादा मोठं परचेस पडलं याच्यामध्ये, डायरेक्ट वरती जाईल, आणि हे मग त्याच्यानंतर हा इंडिकेटर असं वरती गेलेलं दिसेल. पण ही ऑपॉर्च्युनिटी कदाचित जाऊ शकते. याचा हे खाली चाललं याचा अर्थ एकच आहे की हे सगळे जे मुव्हिंग ॲव्हरेजेस आहेत, आता इकडे ह्या 100 नाही 200 100 50 30, बेसिकली काय होतं की ही जी मेन ट्रेंड लाईन आहे ते याला कटिंग दिस मुव्हिंग ॲव्हरेजेस या डिरेक्शनमध्ये, त्याच्यामुळे ते असं खाली गेलेलं दाखवतं. याचा अर्थच नाही, कारण की हे मुव्हिंग ॲव्हरेजेस जोराने वरती चालले. त्यामुळे ओव्हरऑल जरी खाली जात असेल तरी स्टील गोईंग अप, आणि तरी पण ठीक आहे. रिस्की वाटलं तर नाही घ्यायची गरज नाही आहे. पण मला असं वाटतं की हा तरी सुद्धा वरती चाललेला आहे हा स्टॉक, खाली जाईल असं वाटत नाही. ठीक आहे, ऑब्झर्व करायला पाहिजे, हरकत नाही. युजली कारण की इथे असा जो खाली आला इकडे, हे सांगता येत नाही. इथून मग हा 50 वरती येईल, त्याच्यानंतर 100 वरती येईल, खाली येऊ शकतं, पण इथे कुठेतरी. त्यामुळे ठीक आहे, नाही घेतलं तर चालेल. साऊथ बॅग हा याचं कसं आहे हालत.
इकडे क्रॉस होऊन ऑलरेडी जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत घ्यायला हरकत नाही, आणि इकडे याने परत क्रॉस ओव्हर केलेले आहे वरती. त्यामुळे असं वाटतं की याला ग्रोथ आहे, हा विकत घ्यायला काही हरकत नाही. ओके, इकडे एक बघू, प्रेस्टीज कन्स्ट्रक्शन. इकडचे बंद होत आहे, हे परफेक्ट क्रॉस ओव्हर आहे. नाही, कोणतं आहे? गोदरेज आहे. ओके, प्रेस्टीज पण सध्या पॉझिटिव्ह आहे. जोपर्यंत वरती आहे तोपर्यंत घ्यायला हरकत नाही, अजून ऑपॉर्च्युनिटीज मिळेल. पुन्हा येईल खाली, पुन्हा वरती जाईल, मग ओव्हरऑल तो वरती चाललाय. पुन्हा एकदा इथे खाली आल्यानंतर घ्यायला हरकत नाही. बाकीचे हे सगळे कॅटेगरीज आहेत त्याच्या. 8A म्हणजे डिफरंट पॅटर्न आहे, एक पर्टिक्युलर पॅटर्न. त्याच्यानंतर हे झेड मध्ये चाललं, परत जस्ट बिवेअर. तर हे मला दाखवायचं होतं. या इथे ना सगळे गोल्डन स्टॉक्स आहेत, ABCD1 आणि हे ABC1 किंवा हे AB4, 3, ही जी कॅटेगरी आहे, हे सगळे इन व्हेरी गुड कंडिशन, खूप स्पीडमध्ये वरती जाणारे स्टॉक्स आहेत हे. त्यातले काही एक्झाम्पल्स बघा. कंझ्युमर प्रोडक्ट्स, त्याच्यानंतर ब्रिटानिया, असेच रॅन्डम कोणतं पण मी सिलेक्ट करतो फक्त कम्पॅरिझनसाठी. सगळे प्रॉपरली सॉर्ट करून आपल्याला ग्रुपमध्ये मिळतात. हे बंद करताना चेक करू. आपण आहे क्रॉस ओव्हर पॉईंट वरती आहे, परफेक्ट, घ्यायला हरकत नाही. क्लोज टू 100 to 100 डे मुव्हिंग ॲव्हरेज आयडियल आहे सिच्युएशन. हा आता इकडे ठीक आहे, क्रॉस ओव्हर झाला, वरती गेला, एकदा असा सेटल झाला इकडे, एकदा इकडे सेटल झाला की याला हरकत नाही विकत घ्यायला. ब्रिटानिया परफेक्ट क्रॉस ओव्हर पॉईंट. बल्कमध्ये स्टॉक्स घ्या. इकडे पण दिसते आपल्याला परफेक्ट क्रॉस ओव्हर टू अपसाइड. अरे यार, इकडे मूव्ह झाला आहे आणि सेटल झाला, आता परफेक्ट पोझिशन टू राईड. कॅस्ट्रॉल. ओके, अजून बघूया. म्हणून मी सांगत होतो, हे जे कॅटेगरीज आहे इकडे AB23, ABCD वगैरे जे आहेत, हे जबरदस्त स्टॉक आहेत इकडे. JK टायर, रॅन्डम मी कोणतं पण उचलतो आणि डाबर, अरे ओके, JK टायर्स बघा. JK टायर परफेक्ट क्रॉसओव्हर झालेला आहे, आणि एवढ्या वरती इन्फ्लेटेड प्राइसला घेण्याची गरज नाही. 2 दिवस थांबा, पडला थोडासा खाली, पडेलच, येईल थोडा खाली, येईल इकडे. म्हणून इट्स टू लेट टू बाय ॲट दिस प्राइस. आपल्याला लवकरात लवकर जेव्हा इकडेच वरती जात असतं त्याच वेळेस घ्यायला हरकत नाही. असे काही स्टॉक्स सध्या आहेत माझ्याकडे, या पोझिशनला मी घेतलेत विकत इथे बॉटमला, आणि आय एक्सपेक्ट की त्याचं अशीच ग्रोथ होईल. हे बघ, या पोझिशनला होता मी.
या पोझिशनला, आणि आय एक्सपेक्ट की त्याचं सेम वरती हा इकडे वरती जाऊन नंतर शूटअप होईल. याच्यासारखं या पोझिशनमध्ये. त्यामुळे मी असे स्टॉक्स बघत असतो. पाहताय दिस इज टू लेट टू बाय. हे पूर्ण एवढ्या वरती घेण्यात अर्थ नाही, थोडंसं वेट करायला पाहिजे. मी तर इथे आय प्रेफर जस्ट राईट एट द क्रॉसओव्हर, किंवा त्याच्या आधी थोडंसं डाबर बघू. डाबर पण बऱ्यापैकी वरती गेलाय. बऱ्यापैकी वरती आहे. 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पासून एक्स्ट्रीम आहे. इकडे पण असं वाटतं की आता क्रॉस करून खाली येईलच तो, त्यामुळे नाही घेतलं तर चालेल. झी बऱ्यापैकी दूर आहे 200 डे मुव्हिंग ॲव्हरेज पासून. सिमिलर सिच्युएशन आहे इथे जसं होतं तसं. ते सांगता येत नाही, वॉच ठेवण्याची गरज आहे. काय आहे की इथे इकडे खाली आला, पुन्हा क्रॉसओव्हर करून वरती गेला, त्यामुळे इट्स वर्थ वॉचिंग. परफेक्ट रायडिंग पोझिशनमध्ये आहे. 10 आणि 14 डे मुव्हिंग ॲव्हरेजच्या बरोबर वरती आहे. पण हा इथे पोझिशन सोडून जर खाली आला इकडे, तर यू शुड सेलेक्ट. सध्या मी घेतलं असतं, म्हणजे जर घ्यायचं असतं मला तर घेतलं असतं, पण जास्त काही एवढी ग्रोथ दिसत नाही मला. खूप जास्त काही ग्रोथ दिसत नाही. ठीक आहे. आता इकडे खाली जसं जात राहील ABCD 1 आणि तर खाली एकदम सुपर स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत. त्याचा शेप बघून त्याप्रमाणे घ्यायचं विकत. टाटा स्टील जेव्हा 350 होतं तेव्हा मी रामला म्हणत होतो विकत घ्या म्हणून. त्याचा काय हाल झालाय. जबरदस्त ग्रोथ आहे. असं वाटतं थोडंसं येईल खाली 10-14 डे मुव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस ओव्हर करून खाली नंतर, त्यावेळेस विकत घेण्याचा अर्थ आहे याला. तर काय लगेच विकत घ्यायची गरज नाही. मी एक स्टॉक घेतला होता या पोझिशनला घेतला विकत, आणि तो आता सध्या इथं आहे. हे कसं आहे, तर इकडे स्ट्रॉंग ग्रोथ होती. सेम असा स्टॉक आहे तो पण, स्ट्रॉंग ग्रोथ आहे, आणि असं वाटेल की अरे खाली चाललाय, मग विकायला पाहिजे. ती चूक होते ना. आणि तो झाला शूटअप 15% वरती. त्यामुळे हे काय इंडिकेट करतं, याची जी रिलेटिव्ह स्ट्रेंथ आहे इन रिलेशन टू दिस वन. आता एवढी जबरदस्त जर ग्रोथ असेल, त्याच्या कंपॅरिझनमध्ये हे फिकट आहे. पण हा जर अजून थोडा वरती शूटअप झाला ना, तर याची रिलेटिव्ह स्ट्रेंथ विल बी सेम ॲज दिस वन. मग हा पण असा दिसायला लागेल. पण सांगता येत नाही, खाली पण येऊ शकतो. पण ते काय ओव्हरनाईट लगेचच 10% नाही पडत. आपल्याला मिळते वॉर्निंग, थोडंफार नाही कुठे थोडंसं पडेल, मग थोडंसं पडेल. इकडे 30-50 क्रॉस झाला की विकून टाकायचं. अँड देन यू वेट डाऊन. पुन्हा वरती जायला चालू झालं, परत विकत घ्यायचं. पण एकदम स्ट्रॉंग दिसतो हा स्टॉक, जबरदस्त पोझिशनमध्ये. एवढ्या वरती असून सुद्धा मी घेतला असता विकत. आता तो एक्झाम्पल स्टॉक जो माझ्याकडे आहे तो दाखवतो. सेम पोझिशन मी इथे घेतला होता विकत.
सेम तेच. याची जी, कारण की याची ग्रोथ आहे ती इथून जबरदस्त होती. त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्या ग्रोथच्या कंपॅरिझनमध्ये ही जी ग्रोथ आहे ती थोडीशी, ठीक आहे. इकडे जो थांबला हा जागेवरती, पॉज झाला ना टाईममध्ये, आता या तारखेपासून 24 ते जवळ-जवळ 2-3 आठवडे एकाच जागेवरती बसून होता. ती जी स्ट्रेंथ आहे आणि हे ग्रोथ, हे कंपॅरिझनमध्ये कमी आहे म्हणून ते असं दाखवतं. त्याचा अर्थ असा नाही की पडेल, सांगता येत नाही, पडू पण शकतं. पण पण मी प्राइस बघितलं आहे की इकडे बघ, म्हणजे आणि 14 वगैरे काही क्रॉस नाही केलं. मला वाटलं की परफेक्ट चान्स आहे हा विकत घेण्याचा. मग मी विकत घेतला आणि वरती गेला. तर सध्या होल्ड केलंय, बघू काय होतं. पुन्हा जर पॉज झाला तर पुन्हा असंच येईल, पुन्हा वरती जाईल किंवा पडेल पण खाली. ठीक आहे, हेच एक्सप्लेन करायचं होतं. त्याच्यामध्ये ही फाईल शेअर करतो मी आणि या लिस्टप्रमाणे बरेचसे स्टॉक्स आहेत विकत घेण्यासाठी. समराईज करतो मी. हे झेड आहे, झेड कॅटेगरीची रेडमध्ये मी हे केलं आहे, तर ते बघण्याची पण गरज नाही. पण मी हे फाईलमध्ये तसंच ठेवतो, कारण सांगता येत नाही उद्या, कारण ह्याच्यातले हेच स्टॉक्स उद्या वाढणार आहेत, बरोबर ना. याच्यामधले स्टॉक्स उद्या वाढणार आहेत, त्यामुळे याचं जे अलर्ट आहे हे चेंज होईल, याची कॅटेगरी चेंज होईल, इकडे वेगवेगळे अलर्ट्स येतील. त्यामुळे मी हे लिस्टमध्ये तसंच ठेवतो. पण 500 मधले जवळजवळ 250 स्टॉक्स एक्सक्लूड होतात, म्हणजे आपल्याला तिकडे बघायची पण गरज नाही. उरलेले जे चांगले आहेत स्टॉक्स त्याच्यावरती ते पण सॉर्ट करून व्यवस्थित ठेवलेलं तिकडे. इकडे चालू करायचं बघायला, आपल्याला एखादा चांगला स्टॉक सापडला तर त्या कॅटेगरीमधले दुसरे अजून स्टॉक्स आपण चेक करू शकतो. कारण आता हे पॉवर, कन्झ्युमर, फार्मा 3 डिफरंट सेक्टरमधले सेम कंडिशन, सेम पोझिशनमधले स्टॉक्स आपल्याला ॲट अ टाईम आपण इन्व्हेस्ट करू शकतो. म्हणजे डायव्हर्सिफिकेशन पण झालं त्याच्यामध्ये. ठीक आहे. इकडे कॅटेगरीज, इकडे टाईप करतो. ठीक आहे, कॅटेगरी पण ही पण कॅटेगरीज आहे. तर अशी ही फाईल शेअर करतो मी. दुसरं एक MACD इंडिकेटर, ठीक आहे, थोडंसं कन्सेप्ट समजून गेला पाहिजे. रिलेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे ही जी स्ट्रेंथ आहे ती इन रिलेशन टू दिस वन, त्यामुळे ते समजून घेऊन लगेच पटकन विकण्यात काही अर्थ नाही. आणि आपले पण स्वतःचे जे इंडिकेटर्स आहेत थोडासा अंदाज वगैरे घेऊन चांगलं प्रॉफिट बनू शकतं याच्यामध्ये. ओके, बाय.